एक स्पर्धा परीक्षेचं काळ सत्य सांगत आहे, खूप चांगल्यानं ऐकून घ्या. कान साफ करून ऐका, हे कोणी सांगणार नाही आहे. तर स्पर्धा परीक्षेचं काळ सत्य हे आहे की सर्वांना यश मिळत नाही. तुम्ही प्रयत्न जरी केले, तुमची मेहनत जरी चांगली होती, पण सर्वांना यश मिळत नाही. आणि हे तुम्हाला कोणताच टीचर सांगणार नाही. पण हे तुम्हाला मी सांगत आहे, मी जर 100 विद्यार्थ्यांना शिकवत आहे, 100 विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. त्यांनाच मिळते की ज्यांना स्वतःहून चांगल्या प्रकारे मेहनत केली आणि ज्यांच्यासोबत देवाच्या ब्लेसिंग आणि लक होते, त्यांच्या आई बाबाचा साथ होता. जे विद्यार्थी स्वतःच्या भविष्याबद्दल सिरियस आहे, तर जर त्यांनी समजा कॉलेजमध्ये राहताना चांगल्या प्रकारे तयारी केली, खूप म्हणजे 2-3 साल लावले. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा का 30 मिनिटामध्ये जसा पिझ्झा येते ना, तसा 6 महिन्यात यश मिळत नसते. यासाठी तुम्हाला घासावं लागते, स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मेहनत करावी लागते. तेव्हा कुठं तुम्हाला जे पाहिजे ते मिळते, किंवा त्याच्यापेक्षा कमी जरी मिळालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये समाधानी व्हावं लागते. तर काळा सत्य मी तुम्हाला सांगितलं की सर्वांना यश मिळत नाही. मग स्पर्धा परीक्षेची तयारी करणं सोडायचं का? मग याच्या पहिले पण तर हेच होतं सत्य, पण लोकांना तयारी करणं सोडलं का? नाही सोडलं ना. तर बघा, या स्पर्धेमध्ये तोच जिंकते, तो चांगल्या संयम ठेवून व्यवस्थित जागी योग्य मार्गदर्शकासोबत, योग्य मार्गदर्शनासोबत, चांगल्या कंटेंट सोबत, क्लासेस सोबत, चांगल्या नोट्स सोबत तयारी करते. जर तो 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळाही परीक्षेत फेल झाला, तो त्याला सोडत नाही, तो त्यासाठी मेहनत करत राहते. आजकाल काय झालं मी सांगतो, आजकाल भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये मोजके 10-20 पेजेस शिकवल्या जातात. त्यांचे ते मोजके, अरे बाबा, आपला सिव्हिलची मी सांगत आहे, थेरी ऑफ स्ट्रक्चर अँड स्ट्रक्चर अनालिसिस सारख्या एवढ्या महत्वाच्या विषयामध्ये इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम सारखे टॉपिक्स नाही, स्लोप डिफ्लेक्शन भरपूर साऱ्या जागी शिकवत नाही. मग तुम्ही काय करत आहे? तुम्ही कोणते सिव्हिल इंजिनियरची होप ठेवत आहे? आणि तो मुलगा खरंच जाऊन स्पर्धा परीक्षा क्लिअर करणार आहे का? मी ब्लँक पेपरवर लिहून देऊ शकतो की आता जर 2026 मध्ये कॉलेजच्या सिलेबसचा वापर करून जर कोणी स्पर्धा परीक्षेमध्ये टॉप करून घेतलं, त्याला मी त्याला स्वतःहून शुभेच्छा देईल की तू जे केलं ते खूप कमी लोकांनी केलं आहे. आज शोकांतिका ही आहे की तुम्ही तिथं 4 वर्ष 9.9चा घ्या पॉइंटर, तुम्ही इथं जेईच्या पोस्ट काढासाठी सुद्धा तुमची ती तयारी अपूर्ण असते. कॉलेजचे तुम्ही टॉपर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, पण तुम्ही या जागी फेल्युअर आहे. कारण तुम्हाला हे शिकवलंच नाही गेलं की तुम्ही जर 8व्या सेम मध्ये आहे तर 4थ्या सेमचे नोट सामावून ठेवा. 8व्या सेम मध्ये असताना फक्त 8व्या सेमचा अभ्यास केला, तिथं पॉइंटर काढला म्हणजे झाला नाहीये. तुम्हाला प्रत्येक सेमची तयारी करणं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये 2, 3, 4, 5, 6 तासात, 3 तासात पूर्ण 4 वर्षाचा अभ्यास रिप्रेझेंट करायला लागते. आणि खूप कमी लोकांना जमते. तर लक्षात ठेवा, चांगल्या प्रकारे मेहनत करा, बाकी फालतू गोष्टींमध्ये पळू नका. मी नेहमी सांगतो, जो चांगला आहे ना तयारी करा, त्याचं होईल. तुम्हाला इथं आपलं सुपर बॉडीचं अप्लिकेशन दिसतं, भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये शिकायला भेटणार आहे. तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपले भरपूर सारे व्हिडिओ आहे, असे व्हिडिओ आहे की जे तुम्हाला कोणी सांगणार नाही. नक्की कनेक्टेड राहा. थँक्यू व्हेरी मच.